कमळीची आई सापडली का? ऋषी तू गेल्यापासून एवढं टेन्शन आलंय मला. साधना मावशींबद्दल काही कळलं का? ऋषी, अरे काय झालं? काहीतरी बोल ना. सापडल्या त्या. खरंच? थँक गॉड. बऱ्या आहेत ना त्या? कशा आहेत? नाही राहिल्या त्या आपल्यात आता. गेल्या त्या. काय? अरे कमळी ती कशी आहे? तिची अवस्था खूप वाईट असेल ना? बरी आहे ना ती? प्रयत्न करते ती स्वतःला सावरण्याचा, पण आतनं तुटली आहे ग पूर्ण. आणि तिची अवस्था नाही बघवत आहे मला. एनिवे, घरी कसं आहे सगळं? आई बरी आहे का? त्या तशा बऱ्या आहेत, म्हणजे बऱ्या असल्यासारखं दाखवतात त्या. पण ऋषी, तुझ्यावरचा राग गेला नाही अजून. ठीक आहे, नवीन नाही मला. ऋषी, एक सांगू का तुला? हे बघ, शक्य असेल ना तर कमळीला इथेच घेऊन ये मुंबईत. या एवढ्या मोठ्या दुःखातून बाहेर पडण्याचा हा एकमेव मार्ग आहे ऋषी. हे बघ, तिकडेच गावात राहिली ना तर ती तुटून जाईल. प्लीज जमलं तर तिला घेऊन ये इकडे. मी प्रयत्न करेन, पण कमळी जर मुंबईला आली नाही तर मी तिच्याबरोबर इथेच राहील. मला तिची काळजी घ्यावीच लागेल. तसंही आईने परत यायचं नाही म्हणून सांगितलंच आहे ना. ऋषीभाऊ, निंगीचा फोन आलता. गावात लय मोठा राडा झालाय. कमळी पण तिकडच आहे. तरू काकीच्या कार्यावरनं गावकरी भांडायला लागलेत. कमळी खवळल्या सगळ्यांवर. वातावरण लय तापलं, आपल्याला गेलं पाहिजे. वहिनी, मी करतो तुला नंतर. ए, काय बोलतोस काय तू? हा, काय चुकीचं बोलते ती? कमळी, आम्ही तुझ्या संग आहोत, घाबरू नगस. हो मावशी, काय बरोबर बोलली ती. हो ताई, तुम्हाला लयच फुलका आलाय तिचा. यांना काही समजतंय की नाही? ती कमळी काय अशी करणार आहे? फुलका आलाय ना तिचा. पोरगा असं तर गोष्ट आहे. तुम्हाला काय चुकीचं बरोबर काय दिसतंय? माझी आई होती तेव्हा मी तिच्या पाठीशी होतो, आणि आज ती नाही तरी मी तिच्या पाठीशी उभं राहणार आहे. एक पोरगी काय करू शकते हे तुम्हाला आता मी दाखवतो.